नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि तुम्ही बघताय रोखोक. मित्रो, सध्या आपण 21व्या शतकात आहोत. 2024 सध्या सुरू आहे. आजच्याही काळामध्ये अंधश्रद्धांच्या अमानुष आणि अघोरी काही घटना घडतात आणि शिक्षणाचं प्रमाण एवढं वाढल्यावर सुद्धा अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा जेव्हा महाराष्ट्रात 2013 साली होतो आणि तो कायदा येण्याच्या प्रक्रियेमध्ये अनेक लोक असं सांगतात की आता कुठे राहिल्यात अंधश्रद्धा, आता याची काही गरज नाही, शिक्षणासोबत ते सगळं निघून गेलं. परंतु 21व्या शतकातसुद्धा आणि मोठमोठ्या शहरातसुद्धा जादूटोण्याच्या संशयावरून निरपराध माणसांच्या हत्या होणे, त्यांचा अमानुष छळ करणे, ह्या सगळ्या गोष्टी आजही कशा सुरू आहेत याचं नुकतंच उदाहरण एक परवा घडलं. मुरबाड तालुका हा ठाणे जिल्ह्यात मुंबईच्या जवळचा प्रदेश आहे. मुरबाड तालुक्यात केरेवळे गावामध्ये लक्ष्मण भावार्थे नावाच्या एका 75 वर्षाच्या वयोवृद्ध माणसासंदर्भात ही एक घटना घडली. त्या गावामध्ये एक देवीचं जागरण चालू होतं. जागरण चालू असताना कुणातरी इसमाच्या अंगामध्ये देवीचा संचार झाला आणि ज्यांच्या अंगामध्ये देवीचा संचार होते ती माणसं, ते मांत्रिक, ते भगत घरातल्याच किंवा आजूबाजूच्या कुणाचं तरी नाव घेत असतात की अमुक माणसांनी करणी केली म्हणून हा सगळा प्रकार झाला, हे अरिष्ट, हे संकट का ओढवलं तर अमुक अमुकाने करणी केली, अमुक अमुकाने जादूटोणा केला. तर या देवीनं लक्ष्मण भावार्थे नावाच्या या 75 वर्ष वयाच्या वृद्धाचं नाव घेतलं आणि वातावरण एवढं भारावलेलं असते. अंधश्रद्धांचे जेव्हा या कर्मकांडांचे, अनिष्ट रूढी परंपराचे जेव्हा प्रकार होत असतात तेव्हा माणसाची चिकित्सक बुद्धी थांबून जाते, ते बुद्धीतलं कवाड बंद होते आणि एक उन्माद या अवस्थेचा असतो. या उन्मादाच्या अवस्थेमध्येच मांत्रिकांनी किंवा अंगात आणणाऱ्या देवीनं ज्या वृद्धाचं नाव घेतलं त्या वृद्धाच्या घरी सगळे लोक धावत गेले आणि मग त्यांनी सांगितलं की यांनी केलं नाही, जादूटोणा केला नाही, हे जर सिद्ध करायचं असेल तर यांनी जळत्या निखाऱ्यावरून चाललं पाहिजे तरच ते सिद्ध होईल. मग जळता निखारा पेटवण्यात आला आणि या 75 वर्ष वयाच्या म्हाताऱ्याला अनवानी पायानं, नंग्या पायांनी त्या निखाऱ्यावरून जबरदस्तीनं चालवण्यात आलं. त्याचे काही मुलांनी व्हिडिओ शूटिंग केलं, ते शूटिंग व्हायरल झालं. त्याच्यानंतर मुलीनं तक्रार दिली आणि मग हे सगळे काही प्रकार करणारे लोक आहेत या सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले, कारवाई झाली. तोपर्यंत या म्हाताऱ्या गृहस्थाचे पाय मात्र त्या निखाऱ्यावरून चालताना भाजले होते. आता निखाऱ्यावरून चालणं, पायावरून भाजणं एवढ्यावरच त्याचं निभावलं. परंतु अनेकदा घरातलं लहान मूल असेल, जन्मतः एखादं दगावलं असेल किंवा घरातली कोणी स्त्री किंवा इतर कोणी सदस्य दगावला असेल आणि अशा मांत्रिकानं किंवा देवी अंगात आणणाऱ्या कोण्या व्यक्तीनं जर एखाद्याचं नाव घेतलं तर अशा घरातली माणसं पेशानं पेटून उठतात आणि ज्यांचं नाव समोर आलं त्या माणसाला जीवानिशी मारतात. हा असा अनुभव आहे. आजच्याही काळात महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत आणि शिकलेल्या, पुढारलेल्या, पुरोगामी राज्यात दर तिसऱ्या दिवशी एका व्यक्तीचा मृत्यू, एका व्यक्तीचा खून जादूटोण्याच्या किंवा करणी केल्याच्या संशयावरून होतो. हा आजपर्यंतचा रेकॉर्ड सांगतो. ज्यांना असं वाटते की आजच्या काळामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाची किंवा या प्रबोधनाची गरज नाही, हा प्रकार त्यांच्या श्रीमुखात लगावलेली सनसनीत एक चपराक ठरावी. अनेक प्रकार असे होतात की जादूटोणा, करणी, मंत्रतंत्र या प्रकारांनी अमुक याला ग्रासलं, टमुक यानं काहीतरी करणी केली आणि मग त्या निरपराध माणसांवर संशय घेतले जातात. त्याच्यात स्त्रिया भरडल्या जातात, त्याच्यात पुरुष भरडल्या जातात, त्याच्यात काहीतरी स्वमग्न माणसं जी असतात ती पण भरडल्या जातात. त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की 2024मध्ये सुद्धा शिक्षणाचं प्रमाण एवढं वाढलं, अत्याधुनिक आधुनिक तंत्रज्ञान आपलं आलं
आपण ज्या व्यवस्थेद्वारे एकमेकाशी कॉन्टॅक्ट करतो आहोत तीही व्यवस्था निर्माण झाली, पण तरीही माणसाच्या मेंदूमधल्या, माणसाच्या मनातल्या अंधश्रद्धा अजून कायमच्या हद्दपार झाल्या नाहीत. त्याची हे उत्तम उदाहरण आहे. महानगरामध्ये सुद्धा घडतात. लोक अनेकदा बोलतात की अंधश्रद्धा निर्मूलनाचे जेव्हा जिथे कार्यक्रम होतात तेव्हा त्या कार्यकर्त्याशी लोक संवाद साधतात की तुमच्या कामाची खरी गरज ग्रामीण भागात आहे, खेड्यात आहे, शहरात आता काही गरज नाही. पण मित्रो, असं नसतं. अंधश्रद्धांचं आणि शिक्षणाचा कवडीचाही संबंध नसतो. माणूस अधिक शिकला, तो खेड्यातून शहरात आला तर त्याच्या अंधश्रद्धा, त्याच्या रूढी परंपरा, त्याचे कर्मकांडसुद्धा खेड्यातून शहरात जेव्हा येतो तो शहरात आल्यानंतर त्या अधिक पॉश होत जातात. म्हणजे खेड्यातला माणूस मातामाय, मरीमाय, मेस्कोमाय किंवा अंगातेनं हाय जर पाळत असेल तर शहरातला अधिक शिकलेला माणूस हा प्लॅनचेटचे खेळ करायला लागतो. वास्तुशास्त्राची नवी अंधश्रद्धा त्याच्या अंगात शिरते. घराबाहेर पडताना उजवा पाय आधी टाकायचा की डावा पाय आधी टाकायचा, याच्या अंधश्रद्धा त्याच्या डोक्यात शिरतात. म्हणजे माणूस कितीही शिक्षित झाला, कितीही एज्युकेटेड झाला, वकील, डॉक्टर, प्राध्यापक, अगदी शास्त्रज्ञसुद्धा, इस्रोच्या शास्त्रज्ञांचं काय काय प्रकार ते करत असतात हे तुम्हाला माहीत आहे. परममहासंगणकाचे जनक डॉक्टर विजय भटकर हे व्यक्तिगत जीवनात किती अंधश्रद्धा आहेत तेही तुम्ही बघा. अनेक माणसं जी आहेत ती वकील, डॉक्टर, प्राध्यापक, एखाद्या विद्यापीठाचे कुलगुरू असतील किंवा प्रचंड मोठ्या पदावर बसलेले असतील, शिक्षण मोठं झालं असेल, 2-2 PhD घेतलेले असतील, अशीही माणसं व्यक्तिगत जीवनामध्ये प्रचंड अंधश्रद्धाळू असण्याची शक्यता अधिक असते, किंबहुना ते असतातच, असा आमचा आजवरचा या क्षेत्रातला अनुभव आहे. त्याच्यामुळे निरपराध माणसांचे जीव जादूटोण्याच्या संशयावरून जाणे, धुळे, नंदुरबारसारख्या जिल्ह्यामध्ये एखाद्या आदिवासी महिलेला डाकीन ठरवून दगडाने ठेचून तिची हत्या करणे, हेही प्रकार अनेक वर्ष झाले सुरू आहेत. त्याच्यामुळे कधी नव्हे ते अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाचं, प्रबोधनाच्या कामाची आजच्या काळात अधिक गरज आहे. माणसं सुधारली म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम थांबलं किंवा प्रबोधनाचं काम थांबलं असं होत नाही. पूर्वी ज्या पद्धतीनं गरज नव्हती त्याच्या 10 पट सध्याच्या काळामध्ये अत्याधुनिक युगातसुद्धा या कामाची अत्यंत मोठी गरज निर्माण झालेली आहे. तुमच्याही आजूबाजूला, तुमच्याही परिसरामध्ये जादूटोण्याच्या संशयावरून, भूत लागण्याच्या संशयावरून किंवा भूत काढण्याच्या संशयावरून असं कुण्या निरपराध व्यक्तीला मारहाण होत असेल तर तात्काळ तुमच्या नजीकच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधा. महाराष्ट्रात 2013 साली जादूटोणा विरोधी कायदा झालेला आहे. त्या कायद्याची अंमलबजावणीसुद्धा सुरू आहे. आतापर्यंत गेल्या काही वर्षामध्ये 7,500च्या वर या पद्धतीच्या केसेस सापडलेल्या आहेत. त्या कोर्टात गेलेल्या आहेत. अनेकांना या प्रकरणी शिक्षासुद्धा झालेल्या आहेत. म्हणून तुम्हीही सजग व्हा, अंधश्रद्धा सोडा, देश बलवान करा. मित्रहो, आजच्यापुरतं एवढंच. हा व्हिडिओ आवडला असेल तर रोकठोक हे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअरसुद्धा करा. नमस्कार.